नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि विशेष कट्ट्यामध्ये आज आपण महानगरपालिका अमरावती प्रभाग क्रमांक 3 नवसारी इथे आहे आणि आज आपल्या सोबत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत श्रीधर महल्ले. हे आज आमच्या सोबत जुळलेले आहे. बघूया नगरसेवक पदासाठी उभे असणारे उमेदवार हे कसल्या भरोशावर, कसल्या आधारावर जनतेशी मतं मागत आहे. सर, नगरसेवक पदासाठी तुम्ही उभे आहात, कुठल्या बेसिसवर तुम्ही लोकांना मतं मागत आहे की मला मतदान द्या? 2017 मध्ये ज्यावेळेस महानगरपालिका इलेक्शन झालं आहे, त्यावेळेस माझी मिसेस मंजुश्री मोहल्ले त्यावेळेस निवडून आलेली होती. त्या 5 वर्ष काळामध्ये 3 वर्ष कोरोनाचे गेले. पण जो काही कार्यकाळ गेला, त्यामध्ये रोडचे कामं, नाल्या झाल्या. त्याच्यानंतर साफसफाईचा मुद्दा हा मी घेतला होता मुद्दा. त्यानंतर स्लम एरियामध्ये पी-आर कार्डचा महत्त्वाचा मुद्दा होता. तो मार्गी काही प्रमाणात म्हणजे 70-75% झालेला आहे. बाकी काही प्रमाणात राहिलेला. तर तो माझं म्हणणं हेच आहे, की आता जो आमचा कार्यकाळ सर्व लोकांनी सहमत करून आमचं जर पॅनल पूर्ण निवडून आणलं, 4 सीटा जर आमच्या निवडून आल्या, तर याच्यामध्ये आम्ही पहिला मुद्दा म्हणजे पी-आर कार्डचा जो राहील. पी-आर कार्डचा म्हणजे नवसारी गाव, महात्मा फुले नगर, बाकी जो स्लम एरिया आहे, छत्रसाल इथे म्हणजे मुद्दा आहेच तो. तो पी-आर कार्डचा मुद्दा मार्गी लावायला मी. त्यानंतर साफसफाईचा मुद्दा महत्त्वाचा आहे. साफसफाईचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा आहे. ह्या 4 वर्ष जे प्रशासन काळ झाला, याच्यामध्ये पूर्ण नाकीनऊ आणलेला आहे म्हणजे जनतेला. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये आम्ही सर्वांना सोबत 4ही उमेदवाराला म्हणजे आल्यानंतर 4ही सोबत घेऊन आम्ही तो मार्गी लावणार आहे, साफसफाईचा मुद्दा. सर, नगरसेवक म्हणून तुम्ही जर काम करत आहात, तर नगरसेवक हा नगरांचा सेवक असतो. पण आज आपण महाराष्ट्रामध्ये अनेक परिस्थिती पाहतोय की नगरसेवक म्हटलं तर अनेक 5 वर्षात कोट्याधीश झालेले पाहतात. मग यांच्याविषयी तुमची काय भूमिका आहे? तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने कसे वागणार आहात? आम्ही तसं पाहिलं तर जमिनी कारागाराचे म्हणजे लोक आहेत. आम्ही कधी नेता झालोच नाही. आम्ही फक्त एक कार्यकर्ता राहिलेलो आहे आणि समाजकारण हे आमच्यात आम्ही समाजकारण करतो. नेतागिरी करत नाही, राजकारण करत नाही, कुठेही राजकारण करत नाही. म्हणून लोक आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या 5 वर्षातही राजकारण करू नये, फक्त समाजसेवा करू आणि समाजसेवेमध्ये प्रशांत महल्ले यांना लोकांनी का निवडून द्यायचं? समाजसेवे लोकांनी जो माझा जो चेहरा आहे किंवा आमचे जे तिन्ही बाकीचे जे हे आहे ते चेहरे म्हणजे असे सर्वसामान्य म्हणजे क्वालिफाईड लोक आहे, सर्व शिकलेले लोक आहे आणि प्रभागात आमची प्रतिमा एकदम चांगली आहे. बाकी लोकांसारखी प्रतिमा नाही आहे. आम्ही सर्वसाधारण घरातले लोक आहे आणि काम करणारे लोक आहे. त्यामुळे लोकांनी आम्हाला निवडून द्यावे, जेणेकरून 5 वर्ष लोकांना त्रास होणार नाही. लोकांनी आम्हाला निवडून द्यावे, जेणेकरून 5 वर्ष लोकांसाठी आम्ही तत्पर असू, लोकांना त्रास होणार नाही. ही भूमिका आहे प्रशांतजी महल्ले यांची. बघूया जनता काय कौल देते. धन्यवाद.